यास पहिल्याच बॉलवरती लॉफ्ट केलाय मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, परंतु चांगल्या प्रकारचा उमेंडवरती बघता बघता बॉल अडवला गेलाय. यस, हवा तसा एफर्ट या मॅच मध्ये द्यावा लागेल कोतेरेवाडी टीमला. अगदी पाहायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून आणि 3 षटकांचा सामना, महत्वाच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. 3 षटकाचा सामना, 3 षटकाच्या सामन्यामध्ये अधिकच्या धावा न कुठता कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील, परंतु सिंगापूर क्रिकेट संघाला देखील अधिकच्या धावा इथे बनवाव्या लागतील. बॅटच्या स्लॉट मध्ये जरूर चेंडू होता, विकेटची संधी उपलब्ध झाले, करते काय. यस, तसं काही घडणार नाहीये. बघता बघता त्या बॉलवरती एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट होते. सोबवचा बोलबाला मात्र आजच्या रात्रीमध्ये खूप सारा चांगला राहिला गेला आहे, परंतु या सामन्यामध्ये त्याच्या माध्यमातून जर का चांगली कामगिरी राहिली गेली तर नक्कीच या स्पर्धेमध्ये त्याचा नाव जे आवर्जून घेतलं जाईल. कारण की सातत्यानं त्याचा खेळ जो तुम्ही आम्ही सर्वांनीच एन्जॉय केला आहे आणि एन्जॉय करत असताना शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झालेत. अगदी पाहायला गेलं तर संपूर्ण टीममध्ये 9 तरुण खेळाडू खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी पाहायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून अधिकचा खेळ जो चांगला पाहायला भेटलाय आणि या सामन्यामध्ये देखील हवा तसा एफर्ट द्यावा लागेल, परंतु थोडेसे चुका ज्या इथे करतायत कारण की शेवटचा सामना अपोजिट टीमला देखील आपण पाहिला असेल. त्यांच्या माध्यमातून देखील चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळाला आहे आजच्या रात्रीमध्ये आणि शेवटचा सामना खेळण्यासाठी सिंगापूर क्रिकेट संघ देखील सज्ज झाला आहे आणि अपोजिट टीम देखील चांगली कामगिरी करतायत. सोबवला चांगली कामगिरी करावी लागेल, सोबवला चांगली कामगिरी करावी लागेल. या षटकामध्ये बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय, जरूर टक्कन असा आवाज आला, परंतु क्षेत्राच्या उपस्थित राहतील एक टप्प्यावरती चांगला जजमेंट राहिलाय आणि बघता बघता त्या बॉलवरती धावा देखील घेतल्या जात आहेत. सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं गेलं तरी हव्या तशा धावा ज्या बनवल्या जातील, कारण की स्कोरबोर्डला 6 धावा पाहायला मिळत आहेत. अजून एकही विकेट गमावली जात नाहीये, हरकत नाहीये. जर का याच प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सोबवच्या माध्यमातून दिली गेली तर कमीत कमी धावा खर्च केल्या जातील, यात मात्र तिथे काही शंका नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये लाऊड अपील देखील झाली होती, परंतु हवा तसा परफॉर्मन्स पाहायला भेटतो या मॅच मध्ये. अगदी पाहायला गेलं तर चांगली कामगिरी केली जाते. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकामधील, शेवटचा चेंडू शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. झेलची संधी उपलब्ध झाली आहे, जजमेंट चुकीचं राहिला. एकदा कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत, तिसरीसाठी निघालेत, परंतु तसं काही घडणार नाही आहे. या षटक समाप्तीचा पंचाचा इशारा येतोय. स्कोरबोर्डला विचार पाहायला गेले तर अगदी बघता बघता धावा देखील 8 धावा नजर टाकायला गेली तर 8 धावा ज्या स्कोरबोर्डवरती लगावल्या गेल्या आहेत. आमची देखील थोडीशी बोबडी वळती तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवते, कारण की खूप सारा उशीर झालाय. त्या अनुषंगाने माफी असावी गोटे अंपर. गोट्या अंपर तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. जर का वाईट चेंडू तुमच्या माध्यमातून तांगड्या वरती करून जर का घोषित केला गेला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. आरेश निरगुडा यांच्याकडनं आणि लक्की निरगुडा यांच्याकडनं 250 रुपये दिले जातील. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. अगदी पाहायला गेलं तर शेवटचा सामना, अंतिम सामना आपण एन्जॉय करत आहात. पिवळचा पहिला षटक तर समाप्त झाला आणि बघता बघता स्कोरबोर्डवरती 8 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ इथे शिल्लक पाहायला मिळेल, परंतु घडतंय काय. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय, ऑन साइडला प्रोटेक्शन चांगलं पाहायला भेटतंय. बघता बघता त्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्कोरबोर्डवरती धावा देखील अंकित होत आहे, हरकत नाही आहे. 2-2 धावा जरी जमा केल्या तरी हव्या तशा धावा जरूर पाहायला मिळतील. 10 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये हव्या तशा धावा जर का घेतल्या गेल्या तर पुरेपूर चांगला समाचार जो या मॅच मध्ये पाहायला भेटेल. इम्पॉर्टंट सामना, शेवटचा सामना तुम्ही आम्ही सर्वांनी एन्जॉय करत आहात आणि पाहायला गेलं तर या षटकामध्ये देखील हव्या तशा धावा येत नाहीये. डॉट बॉल आलाय, 2 धावा जरूर आल्या होत्या पहिल्या बॉलवरती, त्यानंतर दुसरा बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हो बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय, परंतु घडतंय काय. डीपरनं अगदी पाहायला गेलं ऑन साइडला प्रोटेक्शन चांगलं पाहायला भेटतं आणि घडतंय काय. यस, लाऊड अपील
आणि अपील उचलून धरली आहे गोट्या हंपरने आणि घडतंय काय त्या बॉलवरती एक विकेट. हेच अगदी पाहावे तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये गोट्या अंपर नंतर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये फिरोज खान अंपायर सध्या तरी पाहायला भेटत आहेत. अगदी पाहावे तर शेवटचा सामना त्यांच्या माध्यमातून इथे चांगल्या प्रकारे पार पाडले जात आहे आणि त्यांच्यासाठी देखील कॅश प्राइज लगावला गेलाय. जसं मी मगाशी उल्लेख केला होता गोट्या अंपायरसाठी त्यांच्यासाठी देखील तशाच प्रकारे षटकार जर का गेला तर त्यांच्या माध्यमातून जर का एक वेगळ्या शैलीमध्ये जर का तो षटकार दाखवला गेला तर नक्कीच तुमच्यापर्यंत देखील कॅश प्राइज दिले जाईल. नक्की लक्की निरगुडा यांच्या माध्यमातून आणि हरीश निरगुडा यांच्या माध्यमातून यस हरकत नाही या बॉलवरती विकेट मिळाली आहे. यस अगदी पाहायला तर दुसरे षटक मार्गात असताना गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज संदीप पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये सार्थक आहेत. बुधाजी नॉन स्ट्राइक एंड वरती जरूर आहेत परंतु स्ट्रायकर एंड वरती लेफ्ट हँड बॅटर जरूर आहेत. ऑन साइडला फटका सजवला आहे. शतक उपस्थित आहे. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धावचा प्रयत्न करणार आहे का? ओ घडते काय? ये क्या हुआ कैसे हुआ अधिकची पैकी आली आणि बघता बघता त्या बॉलवरती धाबा देखील घेतल्या जात आहेत. पुन्हा एकदा घडते काय तर त्या बॉलवरती पाहावं लागेल. यस इथे पाहायला गेलं तर विकेट देखील आली आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी इथे केली जाते आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज संदीपच्या माध्यमातून एक वेगळी जोश कोणत्या टीम मध्ये पाहायला भेटतोय तर तो कोथेरवाडी टीम मध्ये पाहायला भेटतोय. पहिल्या सामन्यापासून त्यांच्या माध्यमातून अधिकचा जोश जो या सामन्यामध्ये देखील पाहायला भेटतोय. पहिला सामना देखील आपण एन्जॉय केला होता त्याच्या माध्यमातून अधिकचा जोश त्यांच्या माध्यमातून दिला जात होता. त्यानंतर संपूर्ण एफर्ट देखील दिला जात होता त्यांच्या माध्यमातून आणि या सामन्यामध्ये देखील हवा तसा परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून दिला जातोय. यस पुन्हा एकदा घडतंय काय? मैदानाच्या आतमध्ये स्पीड अप ठेवा. तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवली जाते कारण की अधिकचा उशीर नकोय. पाहायला गेले तर सकाळ होत आहे त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा. स्पीड अप ठेवा. चला स्पीडअप ठेवा. अधिकचा उशीर नकोय त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा. संदीप आलाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये बॅटच्या स्लॉटमध्ये जरूर चेंडू पाहायला भेटतो परंतु थंडगार वातावरणामध्ये पाहायला गेले तर आउटफील्ड फास्ट पाहायला मिळत नाही. या बॉलवरती देखील विकेटची संधी उपलब्ध झाली आहे. यस पंचांचा बोट आकाशाकडे आणि घडतंय काय? या बॉलवरती देखील विकेट परंतु थर्ड अंपायरची इथे डिसिजन घेतला गेलाय. DRS ची मागणी घेतली गेली मैदानाच्या आतमध्ये कारण की विकेट आहे की नाही हे देखील चेक केले जाईल.
यस फेअर डिलिव्हरी अगदी पाहायला तर अगदी पाहायला तर या बॉलवरती विकेट आहे अगदी पाहायला तर यस अगदी पाहायला तर विकेट या बॉलवरती आली आहे येस अगदी पाहायला तर बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू इथे गमावला गेलाय तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते कारण की बॅटिंग करत असताना तुमच्या माध्यमातून जरूर DRSची मागणी घेतली गेली होती परंतु रिव्ह्यू गमावला गेलाय पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉटमध्ये जरूर चेंडू पाहायला मिळतोय परंतु हवा तसा परफॉर्मन्स या मॅचमध्ये दिला जातोय घडतंय काय त्या बॉलवरती इथे बघता बघता दोन धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत स्कोरबोर्डला 15 धावा ज्या अंकित होत आहेत 3 विकेट गमावले गेले आहेत स्कोरबोर्डवरती 15 धावा कंप्लीट होत आहेत अजूनही 6 बॉलचा खेळ शेष शिल्लक या इनिंग मधील पाहायला भेटेल परंतु मध्ये धावा येतील का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील शेवटचं षटक अंतिम षटक हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये धावा येणं अत्यंत गरजेचं शेवटचा षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज रवीचा वापर केला जातोय रवी आलाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये शेवटचा षटक मार्गच असताना गोलंदाज ट्रॅकवरती आलाय स्ट्रायकर एंड वरती बॅटर रमेश स्ट्रायकर एंड वरती पाहायला भेटतोय हो समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे घडतंय काय तर अगदी पाहायला तर पहिल्या सामन्यापासनं मी तर मगाशी उल्लेख केला होता अधिकचा जोश कोणत्या टीम मध्ये तर तो कोथेरेवाडी टीम मध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळत होता आणि या सामन्यामध्ये देखील हवा तसा जोश त्यांच्या माध्यमातून हवा तसा एफर्ट हवा तसा एन्जॉय या मॅच मध्ये दिला जातोय आणि पुन्हा एकदा डॉट बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा रवी येतोय समोर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विकेटची संधी उपलब्ध झाली आहे यस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय अजून एक विकेट गमवावी लागते बॅटिंग करत असताना सिंगापूर क्रिकेट टीमला अजून एक धक्का लागतोय अधिकच्या धावा जरूर दिल्या जात नाही असं वाटत होतं की सिंगापूर क्रिकेट टीम कुठेतरी एक मोठा संघ आहे आणि त्या संघाच्या विरोधात संघर्ष करत असताना इथे अधिकची चांगली कामगिरी केली जाते कोथेरवाडी टीमच्या माध्यमातून मी तर म्हणत होतो की आजच्या लॉट्समध्ये कुठेतरी एक वेगळा संघ पाहायला भेटतोय की काय कोथेरवाडी क्रिकेट टीम परंतु त्या अनुषंगाने खेळ त्यांच्या माध्यमातून जरूर झाला गेलाय आणि शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज देखील झालेत परंतु पाहावं लागेल क्वालिफाईडचा सामना कोणत्या संघाच्या माध्यमातून विजेता होईल कारण की शेवटचा सामना अंतिम सामना बक्षीस पात्र फेरीसाठी चाललेली ही लढत दोन टीमच्या माध्यमातून पाहायला भेटते दोन्ही दिग्गज संघ सध्या तरी एकमेकांशी झटत असताना पाहायला भेटत आहेत लढत देत आहे अगदी पाहायला तर फर्स्ट मध्ये गोलंदाजी करत असताना हवी तशी गोलंदाजी पाहायला भेटते मी तर मगाशी उल्लेख केला होता की P1चा पहिले षटक समाप्त झाला अगदी पाहायला तर P1च्या पहिल्या षटकामध्ये जरूर चांगली कामगिरी सोबतच्या माध्यमातून पाहायला भेटत होती त्या अनुषंगाने पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचा षटक मार्गच असताना गोलंदाज रवीच्या माध्यमातून जरूर पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली जाते समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि बघता बघता पुन्हा एकदा डॉट बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय 3 बॉल फेकले गेलेत एकही धाव खर्च करत नाही अफलातून गोलंदाजी रवीच्या माध्यमातून देखील केली जाते परंतु एखादा मोठा फटका मॅच मध्ये ट्विस्ट मॅच मध्ये बदलाव आणेल यात मात्र काही शंका नाही हवा तशा धावा पाहायला भेटतील परंतु एखादा मोठा फटका येईल का ऑन साईडला फटका सजवला क्षेत्राच्या उपस्थितीत एक धाव कंप्लीट होते दुसरी धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि बघता बघता अधिकची पैकी देखील केली गेली होती 2 धावा कंप्लीट होत आहे पुन्हा एकदा विकेटची संधी उपलब्ध झाली आहे यस पुन्हा एकदा घडतंय काय तू मे करता करता पुन्हा एकदा विकेट अजून एक विकेट गमवावी लागते बॅटिंग करत असताना सिंगापूर क्रिकेट टीमला अगदी पाहायला गेलं जरा जरूर दिग्गस्त अवस्था या मॅच मध्ये जर का पाहायला भेटते बॅटिंग करत असताना सिंगापूर क्रिकेट टीमची परंतु गोलंदाजी मध्ये ती देखील टीमला कमी लेखून चालायचं नाही सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला खेळ चांगला पाहायला मिळाला होता आणि शेवटचा सामना खेळण्यासाठी ते देखील सज्ज झालेत ते देखील सांगत असतील की संघर्षाचा संघर्षमय कामगिरी इथे केली जाते परंतु
हवा तसा परफॉर्मन्स या मॅचमध्ये आमच्या माध्यमातून का दिला जात नाही ते नाही आहे, तर त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना रवीच्या माध्यमातून दिला जातोय. समोर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह पटका सजवला छत्र उपस्थित आहेत आणि घडते काय मैदानाच्या आतमध्ये जरूर आणि ती मुवमेंटला बघता बघता बॉल अडवला गेला. पुन्हा एकदा विकेटची संधी उपलब्ध झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता, परंतु घडते काय पुन्हा एकदा धाव घेतली जाते, परंतु यस 3 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. हरकत नाही आहे, मैदानाच्या आतमध्ये जरूर धावा घेतल्या जात आहेत. स्कोरबोर्डवरती विचार अगदी पाहायला गेलं तर 20 धावा 5 विकेट देखील गमावले गेलेत, परंतु धावा देखील हवा तशा पाहायला मिळत आहेत. 20 धावा. या वेळेचा बॉल समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. त्या बॉलवरती एक धाव कंप्लीट होती आहे. दुसरी धावेचा प्रयत्न करणार नाहीयेत. यस फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना सिंगापूर क्रिकेट टीम जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती आणि 22 धावेचा आव्हान जो इथे ठेवला गेलाय. कोतेरवाडी टीम पुढे. चला स्पीडअप ठेवा कोतेरवाडी टीम. हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. चला स्पीडअप ठेवा. तर त्यांच्या सोबतीला स्वभाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टॉप ऑर्डरचे फलंदाज दी पाहाल गेद्र. शेवटचा सामना अंतिम सामना बक्षीस पात्रासाठी चाललेली ही लढत दोन्ही टीमच्या माध्यमातून सध्या तरी चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळतोय, परंतु या स्पर्धेमध्ये कोणत्या टीमचा बोलबाला राहील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. 22 धाबेचा टार्गेट चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टॉप ऑर्डरचे फलंदाज दाखल झालेत. आजच्या रात्रीमध्ये जरूर बोलबाला राहायला गेलाय दोन्ही टीमच्या माध्यमातून, परंतु शेवटचा सामना कोणत्या टीमच्या माध्यमातून वर्चस्व या स्पर्धेमध्ये गाजवलं जाईल, त्या टीमच्या माध्यमातून विजय प्रस्थापित केला जाईल, त्या टीमला मात्र या स्पर्धेमध्ये आवर्जून नाव घेतलं जाईल, नाव पुकारलं जाईल. परंतु कोणत्या टीमच्या माध्यमातून जो इथे सामना विजेता होईल. पहिलाच बॉल समोर फोर्स केलाय, शतक आहेत, कुठल्या प्रकारची चूक करणार नाही. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेसाठी निघाले त्याने बघता बघता 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. पहिल्याच बॉलवरती 2 धावा जरूर आले आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2-2 धावा जरी जमा केल्या तरी हा सामना सहजरित्याने चेस होऊ शकतात. या धावा सहजरित्याने बॅटिंग करत असताना कोतेरवाडी टीमच्या माध्यमातून अगदी पाहायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ जो इथे पाहायला भेटला आहे.
बॅकफूटला गेले होते, मोठा फटका जरूर सजवायचा होता, मागे ढकलून द्यायचा प्रयत्न शोभवच्या माध्यमातून केला जात होता, परंतु हवा त्याचा कनेक्शन झाला नाही. येस अगदी पहा जरा DRS ची मागणी जी घेतली गेली वाईट साठी. येस अगदी पहा जरा चांगला चेंडू पाहायला भेटलाय. या बॉलवरती कुठल्याही प्रकारचा व्हाईट नसणार आहे आणि बघता बघता एस्टॅनच्या वरून जो चेंडू आपल्याला जात असताना पाहायला मिळाला, त्या अनुषंगाने चांगल्या प्रकारचा चेंडू जो पाहायला मिळालाय. समोर ठेवण्याचा प्रयत्न मी तर मगाशी उल्लेख केला होता, शेवटच्या बॉलवरती जरूर मॅच जाईल, शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल यात मात्र तिळ काही शंका नाही. परंतु त्या अनुषंगाने गोलंदाजी देखील केली जाते. रमेशच्या माध्यमातून 3 बॉल फेकले गेले, 2 धावा खर्च केले आहेत. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. घडतंय काय तर बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला भेटत होता, परंतु त्या बॉलवरती किती धावा पाहायला मिळतील. यस बघता बघता 2 धावा या सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. हरकत नाही आहे. सिंगापूर क्रिकेट टीमला देखील कमी लेखून चालायचं नाही आहे. तो देखील एक मोठा संघ या लॉट्स मध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. त्याच्या माध्यमातून हा त्याचा एफर्ट या सामन्यामध्ये दिला जातोय. या प्रकारे जर का गोलंदाजी पाहायला मिळाली तर या धावा सहजरित्याने अगदी पाहागे डिफेंड केल्या जातील, यात मात्र तिला काही शंका नाही आहे. परंतु एखादा मोठा फटका येईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि बघता बघता त्या बॉलवरती एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट होती. स्कोर बोर्डला ज्या 5 धावा अंकित होत आहेत, एकही विकेट गमावली जात नाही आहे. आता मात्र स्ट्रायकर एंडवरती पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाले मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आकाश आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडवरती पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती. गोलंदाज रमेश येथे समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि त्या बॉलवरती एकही धाव खर्च केली जात नाही. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. षटक समाप्त झालाय आणि षटक समाप्तीनंतर 5 धावा, 12 बॉल आणि 17 धाव संख्येची गरज. इक्वेशन थोडंसं मोठं होत चाललंय, कारण की पाहायला गेलं फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. या षटकामध्ये जर का हव्या तशा धावा आल्या तर जरूर पुन्हा एकदा मॅच मध्ये बदला होऊ शकतोय. परंतु पाहायला गेलं तर थोडंसं इक्वेशन इथे मोठं झालंय, परंतु शंका नाही, अगदी पाहायला गेलं हरकत नाही आहे. जरूर 12 बॉल आणि 17 धाव संख्येची गरज. इक्वेशन थोडंसं मोठे, परंतु एका मोठा फटकाने इक्वेशन बदललं जाईल यात मात्र तिला काही शंका नाही आहे. कारण की बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वभाव अजूनही दाखल पाहायला मिळतोय. सातत्याने त्याच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये चांगला खेळ जो नक्कीच पाहायला मिळाला. परंतु मागच्या सामन्यामध्ये बोलबाला राहिला गेला होता, अगदी पाहायला तर त्याचा देखील तदनंतर त्याच्या आदल्या सामन्यामध्ये बोलबाला राहिला होता. बॅटर आकाशचा त्याच्या माध्यमातून देखील चांगला खेळ पाहायला मिळाला होता. अगदी पाहायला तर स्पीडअप ठेवायचा मित्रांनो. तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जातात. सिंगापूर क्रिकेट संघ आम्हाला देखील माहीत आहे की शेवटचा सामना जरूर आहे, परंतु थोडंसं सहकार्य करा आणि त्या अनुषंगाने स्पीडअप ठेवा. ज्या वारंवार सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. 12 बॉल 17 धाव संख्येची गरज. गोलंदाज महेश आलाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये फुलर लेनचा चेंडू होता, हवा त्याचा कनेक्शन झाला नाही आहे आणि बघता बघता त्या बॉलवरती त्या बॉलवरती एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट होती आहे. सिंगल धाव जरूर कंप्लीट झाली आहे. या षटकामध्ये हवा तसा ताबा कुटाबाला केल तरच हा सामना पुरेपूर विजेता होऊ शकत आहे कोथेरवाडी क्रिकेट टीम. परंतु त्या अनुषंगाने जरूर धावा येणं अत्यंत गरजेचं राहतील. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि घडतंय काय तर पुन्हा एकदा डॉट बॉल. आदल्या बॉलवरती जरूर धाव घेतली गेली होती, परंतु तदनंतर डॉट बॉल आलाय. 10 बॉल आणि 16 धाव संख्येची गरज. एखादा मोठा फटका
मॅच मध्ये बदलाव आणेल, परंतु घडतंय काय, समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. एक धाव कंप्लीट होती आहे. एक धाव जरी खर्च केली तरी या सामन्यामध्ये पुरेपूर अडचणीमध्ये सापडू शकतोय कोथिरवाडी क्रिकेट टीम, परंतु एखादा मोठा फटका, मॅच मध्ये बदलाव, मॅच मध्ये ट्विस्ट आणेल यात मात्र काही शंका नाही, परंतु त्या अनुषंगाने एखादा मोठा फटका येईल का, एखादा मोठा फटका येईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. शेवटचा सामना, आजची रात्र कोण गाजवणार आणि बक्षीस पात्र कोणता संघ होणार हे देखील आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. परंतु अगदी पाहायला तर इक्वेशन थोडंसं मोठं होत चाललंय. 9 बॉल 15 धावसंख्येची गरज, मागे फोर्स केला गेलाय, परंतु जजमेंट चुकीचं होत आहे आणि त्या बॉलवरती धाबा देखील घेतल्या जात आहेत. अगदी पाहायला गेलं त्या बॉलवरती धाबा देखील घेतल्या जात आहेत. पुन्हा एकदा खराब थ्रोपैकी पाहायला भेटती आहे. तीन धाबा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. या चुका कुठेतरी सिंगापूर क्रिकेट टीमला भारी पडू शकतायत, कारण की पाहायला तर शेवटचा सामना आहे. मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन बदललं गेलं आहे. इक्वेशन राहायला गेले 8 बॉल 12 धावसंख्येची गरज, 8 बॉल 12. मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती जरूर 3 धावा घेतल्या गेल्या आहेत. एखादा मोठा फटका कोथेरेवाडी टीमला पुरेपूर विजयाच्या दिशेने वाटचाल करेल, परंतु त्या अनुषंगाने घडतंय काय, तर डॉट बॉल आलाय. पूर्णपणे या बॉलवरती दोन्ही टीमला अगदी पाहायला तर निर्णायक बॉल असेल. या बॉलवरती जर का डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय गोलंदाज. या बॉलवरती शॉट ऑफ लाईन चेंडू, मोठा फटका जरूर सजवला झेलची संधी उपलब्ध झाली आहे. आणि घडतंय काय, मॅचच्या अगदी पाहायला तर पुन्हा एकदा घडतंय काय, यस बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मी तर म्हणेन आज कुठेतरी नशीब घेऊन आलेत की काय कोथेरेवाडी क्रिकेट टीम, कारण की त्याच्या माध्यमातून सातत्यानं चांगला खेळ जो पाहायला मिळत होता आणि शेवटच्या सामन्यामध्ये देखील नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळतोय. आणि बघता बघता बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळाला. सहा बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये पुन्हा एकदा अजूनही मॅच संपली नाहीये. या षटकामध्ये जर का पुरेपूर कमबॅक करायचा असेल तर 2-3 बॉल डॉट फेकावे लागतील, त्या अनुषंगाने कामगिरी करावी लागेल गोलंदाजाला. परंतु जर का पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एखादा मोठा फटका आला तर विजयाच्या दिशेने वाटचाल करेल कोथेरेवाडी क्रिकेट टीम, कारण की आजच्या दिवसामध्ये त्यांचा देखील खूप सारा मोठा बोलबाला राहिला गेलाय. त्या अनुषंगाने चांगली कामगिरी केली जाते. दोन्ही टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते, ते अजूनही राहिले गेलेत. सहा बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. शेवटचा षटक मार्गत असताना गोलंदाजाच्या ट्रॅकवरती गोलंदाज किशोर आलाय. स्ट्रायकर एंडवरती बॅटर स्वभाव मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. बॅकफुटला गेलेत. ओ फुलर लेनचा चेंडू जरूर होता, परंतु पायावरती जाऊन आदळलाय. अनेक धाव कंप्लीट होती आहे. सहजरित्याने एक धाव कंप्लीट होती, हरकत नाही आहे. सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं गेलं तरी जरूर या धावा सहजरित्याने चेस होऊ शकतात. इक्वेशन बदललं गेलं आहे. 5 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. परंतु या मॅच मध्ये जर का बदलाव आणायचा असेल तर सिंगापूर क्रिकेट टीमला कस पणाला लावावं लागेल. अगदी पाहायला तर सिंगापूर क्रिकेट टीम देखील सांगत असेल तर अगदी पाहायला तर संघर्ष पाहायला तर या सामन्यामध्ये जरूर आम्हाला पाहायला मिळालाय. कुठल्या प्रकारचा संघर्ष असेल तर तो या सामन्यामध्ये नक्कीच आम्हाला संघर्ष वाटायला आलाय. आणि 5 बॉल 7 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल का, एखादा डॉट बॉल, मॅच मध्ये बदलाव आले, परंतु एखादा मोठा फटका जरूर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करेल कोथेरेवाडी क्रिकेट टीम. स्ट्रायकर एंडवरती बॅटर पुन्हा एकदा आकाश पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट होते, दुसरी धावीसाठी निघतायत का, यस निघालेत मैदानाच्या आतमध्ये दुसरी धावीसाठी निघालेत. आणि घडतंय काय, तर सोबोच्या माध्यमातून या मॅच साठी हवा तसा परफॉर्मन्स दिला जातोय. त्याला देखील ठाऊक आहे की मैदानाच्या आतमध्ये जर का या प्रकारे कामगिरी मी
केली गेली तर माझी टीम आज नक्कीच या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवेल, त्या अनुषंगाने मला कामगिरी करायची आहे आणि जरूर या बॉलवरती देखील धावा घेतल्या गेल्या आहेत. 4 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. निर्णायक बॉल जर का डॉट बॉल घेतला गेला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये बदलाव आणेल, परंतु घडतंय काय तर स्ट्रायकर एंडवरती अजूनही या टीमचा तारणहार मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. जरूर बॅटर आकाश स्ट्रायकर एंडवरती, नॉन स्ट्रायकर एंडवरती बॅटर स्वभाव. पुन्हा एकदा 4 बॉल 5 धावसंख्येची गरज. घडतंय काय, लाईन चेक केली जाईल, लाईन चेक केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोटे अंपायर आमच्या दिशेने वळतायत. यस, इट इज अ व्हाईट. पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव. 4 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अफलातून कामगिरी दोन्ही टीमच्या माध्यमातून केली जाते. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला टक्कन असा आवाज आलाय आणि घडतंय काय, त्या बॉलवरती किती धावा घेतल्या जातील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. बघता बघता 2 धावा या इथे कंप्लीट होत आहेत. हरकत नाहीये मैदानाच्या आतमध्ये जर का ज्या टीमच्या माध्यमातून बॉल बाला राहिला असेल तर ते कोथिरवाडी क्रिकेट टीम आहे मित्रांनो. अगदी पागद्र अगदी 1 मिनिट मॅच थांबवायचे प्लीज. पंच तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. अगदी पागद्र 3 बॉल 2 धावसंख्येची गरज. 3 बॉल 2 धावसंख्येची गरज. गोलंदाज किशोर येतो. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आकाश. हो, समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. एक धाव कंप्लीट होती आहे. दुसऱ्या धावीसाठी निघालेत 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 आणि घडतंय काय या बॉल वरती. यस यस, मॅच फिनिश. मॅच फिनिश. मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकला गेलाय कोथेरवाडी क्रिकेट टीमच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन टीम कोथेरवाडी आणि हार्ड लक टॉप लक टीम सिंगापूर क्रिकेट संघ. अगदी पहा तुमच्या माध्यमातून देखील चांगला खेळ पाहायला मिळाला, परंतु अधिकच्या चुका ज्या इथे तुमच्या माध्यमातून झाल्या गेल्या त्या अनुषंगाने हा सामना तुम्हाला सोडावा लागतोय. बेस्ट ऑफ लक टीम कोथेरवाडी, हार्ड लक टॉप लक टीम देऊया सिंगापूर. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं गोडचं कौतुक. नक्कीच आजच्या दिवसामध्ये कोथेरवाडी क्रिकेट टीमचा जो बोलबाला राहिला गेलाय. बेस्ट ऑफ लक टीम कोथेरवाडी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल खूप सारा जल्लोष जो पाहायला मिळालाय. सेकंड करून घ्या, तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. सेकंड करून घ्या कोथेरवाडी क्रिकेट संघ. नक्कीच तुमच्या माध्यमातून हवा तसा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. मी तर उल्लेख केला होता की जरूर आजच्या लॉट्समध्ये कोणता संघ गेम चेंजर म्हणून ठरला गेलाय तर तो कोथेरवाडी क्रिकेट संघ. राहिला गेलाय चौथ्या रजनीमध्ये. अगदी पहा कोथेरवाडी क्रिकेट टीमच्या माध्यमातून आणि आजची रात्र अक्षरशः गाजवली गेली कोथेरवाडी क्रिकेट टीमच्या माध्यमातून. बेस्ट ऑफ लक टीम कोथेरवाडी, हार्ड लक टॉप लक टीम सिंगापूर.